अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची तिकीटं कापली गेलेली आहेत आणि त्यावरून खूप गदारोळ झालेला आहे. आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश कदम यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं आहे. अविनाश कदम हे मनसेचे कार्यकर्ते आहेत सुरुवातीपासून आणि मनसेचा बालेकिल्ला 133 वॉर्ड नंबर. किती कठीण आहे लढाई आणि काय मुद्दे असतील या सर्व विषयांवर मी बोलणार आहे. पण अविनाश, मला हे सांगा, तिकीट मिळेल असं वाटलं होतं का? म्हणजे पत्नीला तिकीट मिळालं? तिकीट मिळेल किंवा नाही मिळेल यापेक्षा आम्ही हे ठरवलं होतं की आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे एकत्र आलेत तर साहेब जो निर्णय घेतील, ज्यांना तिकीट देतील, आम्ही त्यांचं काम करू. परंतु माझ्यासाठी म्हणजे ठाकरे कुटुंबांकडून मी एक झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे सर, त्यांचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी राजसाहेबांसोबत निष्ठावंत आहे आणि कदाचित ह्याच निष्ठेचं फळ म्हणून आदरणीय राजसाहेबांनी ज्या वेळेला माझ्या पत्नीचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं, हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. म्हणजे मी खूप आनंदित झालो. मग खरं तर हा मनसेचा बालेकिल्ला आहे आणि समोर परमेश्वर कदम यांच्या भावाच्या पत्नीला तिकीट मिळालं आहे. आता ही लढाई खूप मोठी आहे. म्हणजे परमेश्वर कदम आता दुसऱ्या पक्षात गेले. हे बघा, ही लढाई मी असं मान्य करतो की ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे. आणि जनशक्ती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे ही जनशक्ती उभी आहे. ह्या वेळेला आमचा पक्ष सोडून गेलेले जे कोणी आहेत, आता ते त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कुणाला तिकीट द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु हा जो आमचा वार्ड क्रमांक 133 आहे, हा आमचा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. गेल्या 15 वर्षापासून सलग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी. लढाई आता कठीण आहे ना, कारण तिकडे धनशक्ती आहे असं तुम्हीच म्हणताय. मी असं बोललो नाहीये. मी जनशक्ती आमच्या मागे आहे. जनशक्ती आमच्या मागे आहे. आणि ही लढाई तुम्ही जसं समजता, ही उलट लढाई आमच्यासाठी खूप सोपी झालेली आहे. आणि ह्या वेळेला आमचे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्याने ती तर अधिक सोपा पेपर झालेला आहे. तो उत्साह आहे, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र झाले. खूप उत्साह आहे. आम्ही ज्या वेळेला प्रचार रॅल्यांमध्ये जातो, घरोघरी जातो, डोर टू डोर कॅम्पेन करतो, त्यावेळेला म्हणजे जी स्थानिक जनता आहे ती बोलते की साहेब, आता ही निवडणूक आम्ही जनतेने हातात घेतलेली आहे, मराठी माणसाने हातात घेतलेली आहे, कारण मुंबई वाचवायची आहे. आता मला सांगा, तिकीट तुम्हाला मिळालं आहे. तुम्ही कधी विचार केला होता की तिकीट मिळेल? एवढी मोठी निवडणूक आहे, भाजपसारखे मोठे पक्ष मैदानात आहेत, बिनविरोध लोक निवडून येत आहेत. नाही, मी कधी आठवलं नव्हतं की राजसाहेब मला तिकीट देतील. पण राजसाहेबांनी तिकीट दिली, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि मला सांगा की आता निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय राजकारणात आलात, तर काय मुद्दे घेऊन लोकांपुढे जाणार? आम्ही जो पहिल्या दिवसापासून जो प्रचार करतोय, आम्ही गल्लोगल्ली फिरतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तर तिथे हेच मी पहिला म्हणजे नगरसेवक झाल्यावर काय करेल किंवा आम्ही जे बघतोय ते मी तुम्हाला सांगते की गल्लोगल्ली म्हणजे नाले तुंबलेले आहेत, रस्ते म्हणजे शौचालयाला दरवाजे नाही आहेत, दुर्गंधी आहे, बायका आणि शौचालयाला मेन म्हणजे दरवाजे नाही आहेत. तर लेडीज जातील तर त्या कशा जातील तिथे? आणि रात्रीचा जेव्हा आम्ही तिकडे गल्लोगल्ली जाऊन लोकांना भेटतोय, आमचा प्रचार करतोय, तर म्हातारे जे माणसं आहेत ते कसे म्हणजे हॉस्पिटलला बोला, रस्त्याने बोला, गल्लोगल्ली जाणं आम्हाला खूप कठीण पडतंय. तर ते कसे जात असतील? आणि हॉस्पिटलची पण परिस्थिती अशी आहे, BMCची पण, की जेव्हा कोणाला इमर्जन्सी तिथे जायचं असेल तर तिथे ह्या नंबरला जा, त्या नंबरला जा. तिथेच एक इमर्जन्सी माणसाची ट्रीटमेंट अगोदर होत नाही. तिथे पहिला माणूस तर तिथेच अर्धा मरून जाईल. ह्या वॉर्डला जा, त्या नंबरला जा. ना डॉक्टर व्यवस्थित ट्रीटमेंट करत, ना नर्स, ना वॉर्ड बॉय, ना मावशी. आणि आम्ही जेव्हा गल्लोगल्ली प्रचार करतोय, लोकांना आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतोय, तर लोकांचा प्रतिसाद हाच आहे आमच्यासाठी की आता ठाकरे ब्रँडच पाहिजे. कारण का लोक खूप कंटाळले आहेत. जे 15-20 वर्षापासून नगरसेवक इथे ह्या वॉर्डमध्ये आहेत, आम्ही गल्लोगल्ली फिरतोय तर एवढा कचरा, एवढी दुर्गंधी, हा म्हणजे मी फिरते तर आम्हाला हाच विचार सगळ्यांना पडतोय की इथे जे स्थानिक रहिवासी आहेत ते कसे राहत असतील. लहान मुलं आहे ते आजारी पडतात, मोठे माणसं आजारी पडतात. तर त्याला हेच कारण आहे, कारण का हा कचरा, कारण का तोच जर व्यवस्थित म्हणजे साफ नसेल झाला तर साहजिक आहे माणसं, लहान मुलं आजारीच पडणार.
पण एक एक आहे अविनाश, की आता मुंबई महानगरपालिका ही मिळवण्यासाठी भाजप खूप प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे पण त्यांच्यासोबत आहेत. आता ही जी शक्ती आहे म्हणजे निवडणुकांच्या आधीच सरकारकडून रस्त्यांची कामं असतील, इतर कामं असतील, ही सगळी कामं एक वर्षभराच्या काळात केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे लोक जोडली गेलेली आहेत. तर हे आव्हान किती मोठं? हे आम्ही आव्हान मानतच नाहीये. हे बघा की गेल्या कैक वर्षापासून या ठिकाणी त्यांचं एक स्वप्न आहे की मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा हा बाजूला झाला पाहिजे. परंतु आता आम्ही 2 ठाकरे एकत्र आलेलो आहोत आणि हा मराठी माणसाचा जो भगवा ध्वज आहे, हा कधीच आम्ही खाली उतरून नाही देणार. हा त्यांचा गोड गैरसमज आहे की जनता त्यांच्यासोबत आहेत. परंतु जनता असं म्हणते की आम्ही मतदान करतो, हे मतदान जातं कुठे? हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेला आम्ही सर्व म्हणजे जे दुबार मतदार असतील, जे मयत मतदार आहे, हा जो घोळ होता, आम्ही गल्लोगल्लीमध्ये घरोघरी जाऊन हा तपासलाय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार निवडणुकीमध्ये तुमचे फक्त कॅमेरे चालू ठेवा. कुठे दुबार आढळला आणि जर मतदान करायला आलं तर त्याला चोपूनच काढू आम्ही सगळे. पण ह्या वेळेला पण आता तुम्ही 133 वॉर्डमध्ये जे दुबार मतदान आहे किंवा बोगस मतदान आहे, असं याच्यासाठी काही यंत्रणा तुम्ही ही तपासण्यासाठी काही यंत्रणा ठेवली हे आहे? बघा, कार्यकर्ते आहेत? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आमची सगळ्यात आधी निवडणुकीच्या आधी आम्हाला BLA यादी भागानुसार नेमायला सांगितले होते आणि आम्ही ते यादी भागानुसार नेमले देखील. आणि प्रत्येक आमचा जो BLA आहे हा घरोघरी गेला. त्यांनी पाहिलं की हा व्यक्ती मयत झालेला आहे, परंतु त्याला त्या ठिकाणी अजूनही मतदार यादीमधून वगळण्यात नाही आलेलं आहे. त्या ठिकाणी जर समजा एक मतदार इथे राहिला आहे तर त्याचं बदलापूरला पण आहे आणि इकडे सुद्धा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काही असं आहे की कोण दुबईला गेला आहे, परंतु त्याचं मतदान इथेच आहे अजून, बरोबर. म्हणजे अशा बऱ्याच प्रॉब्लेमॅटिक आहे की जर समजा तुम्ही विलास आठवले पत्रकार आहात, बरोबर, की तुमचा जर फोटो त्या मतदार यादीमध्ये तिथे फोटो आहे ना, तुमचा सेम टू सेम फोटो कोणत्या तरी भलत्याच नावाने तिथे छापला गेला आहे. म्हणजे असे एवढे घोळ झालेले आहेत की ज्या वेळेला हे सगळं फ्रॉड होतं मतदान करताना, हे सगळं आमचा अभ्यास परिपूर्णपणे झालेला आहे. आणि ज्या दिवशी आमचे जे पोलिंग एजंट आतमध्ये बसतील त्यांची पूर्णपणे नजर असेल की जो येणारा मतदार आहे हा दुबार आहे का, हा मयत झालेला जो दुबार आहे म्हणजे त्याच्यापैकी कोणी आहे का, आणि हे तात्काळ तिकडे बसलेल्या निवडणूक केंद्रावरच्या अधिकाऱ्याला कळवणार. दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर खरं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र झालेत आणि त्याच्यामुळे उत्साह वाढलाय. पण भाजप आणि शिंदे असं म्हणतात की दोन्ही किती एकत्र आले तरी काय फरक पडत नाही. हे बघा, त्यांचं जर असं म्हणणं आहे तर मग त्यांना आमचे कार्यकर्ते फोडण्याची गरज काय येते? ठाकरे एकत्र आल्यानंतर जर तुम्हाला फरक पडत नाहीये तर ह्यांचे जर तुम्ही फेसबुक जर पाहिले तर आज ह्या नेत्याने प्रवेश केला, आज त्या नेत्याने प्रवेश केला. बघा, आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, हे कार्यकर्ते तयार करणारे ठाकरे आहेत. आज मी सर माझं 10x10चं घर आहे. आज माझ्याकडे काहीच नाहीये. मी झोपडपट्टीमध्ये राहणारा एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. आज माझ्या पत्नीला राजसाहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ह्याच्या आधीचे जे उमेदवार होते कोणी म्हणजे दादरला ठेल्यावरती काय काय विकायचे किंवा कोण रिक्षा चालवायचे. त्याचप्रमाणे सर मी एक झोपडपट्टीमध्ये राहणारा सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि ठाकरेच हे करू शकतात सर. आज तुम्ही बघताय की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या वेळेला तिकीट नाकारलं, अक्षरशः ते भागवत कराडच ना, तर त्यांच्या गाडीवरती हल्ला केला महिला कार्यकर्त्यांनी. हे ठाकरे नाही कधी. ठाकरे साहेब हे झोपडपट्टीमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतात. आणि तुम्हाला ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकच सांगतो, राजसाहेबांनी, उद्धव साहेबांनी ज्या दिवशी ही उमेदवारी जाहीर केली, वॉर्ड क्रमांक 133 कामराज नगरचा निकाल त्याच दिवशी लागला. भाग्यश्री अविनाश कदम ह्या प्रचंड बहुमतांनी विजयी होणार हे शुभ संकेत आम्हाला स्वतः तिकडूनच मिळालेले. तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, पण म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर खान महापौर होईल अशा प्रकारचे जे आरोप होत आहेत, तर तुम्ही लोकांना याचं काय उत्तर देत आहे? हे बघा, पहिली तर एक गोष्ट, निवडणुकांना सामोरे जाताना मी काय म्हणतो, खान महापौर होणार की मराठी महापौर होणार, बरोबर. तुम्ही आजपर्यंत शिवसेनेने जे जे महापौर केले त्या सगळ्यांचा अभ्यास करा. आणि माझं मत मत म्हणजे असं आहे की आपण कामावर बोलूया ना.
आपण कामावर बोलूया. आज एवढे वर्ष झाली तुम्ही मुंबई महानगरपालिका ठाकरेंना नजरेसमोर ठेवून तुम्ही घाबरून निवडणुका नाही घेतल्या. आज तुम्ही एवढ्या वर्षांनंतर ज्या वेळेला निवडणुकांना सामोरे जात आहे तर तुम्ही खान महापौर होणार असा प्रोपोगंडा करून तुम्ही हे करताय. परत त्यांनी तसाच एक प्रोपोगंडा केला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, कटोगे तो बटोगे. आज मला सांगा, कोणताही माणूस कोणत्याही जाती धर्माचा असेल, माझ्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे जर शौचालयाचे दरवाजे तुटलेले असतील आणि जर तो शौचालयाच्या बाहेर गेला आणि बोलला बटोगे तो कटोगे, तिथे दरवाजा ऑटोमॅटिक लागणार आहे का? बरं, तो तिकडे गेल्यानंतर गटार अस्वच्छ आहे, नाला अस्वच्छ आहे, त्याच्यावर उभा राहिला आणि जर बोलला मुंबईचा महापौर हा मुस्लिम होणार आहे, तो नाला साफ होणार आहे का सर? वस्तुस्थिती अशी आहे की महापौर कोण व्हावा, आज सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी महादेव देवळे शौचालय साफ करणाऱ्या महिला उचलणाऱ्या व्यक्तीला त्यांनी मुंबईचा महापौर केलं. आणि आज तुम्ही म्हणताय की खान महापौर होणार. महापौर कोण व्हावा हा सर्वस्वी निर्णय त्या पक्षाचा असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की सर, सर्वसामान्य व्यक्तीला जर ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणी नगरसेवक म्हणून बसवायचं कोणी काम करेल तर हे ठाकरेच करू शकतात. खूप खूप धन्यवाद. 133 नंबर वॉर्ड यासाठी महत्त्वाचा आहे कारण इथे मनसेचा उमेदवार हा सलग 3 वेळा निवडून आलेला आहे. आता ही 4थी टर्म आहे. परमेश्वर कदम यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि आता ते महायुतीचे उमेदवार यांच्यासोबत ते प्रचार करतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या या सगळ्या प्रभागामध्ये मनसेचे कार्यकर्ते कशाप्रकारे झुंज देत आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ कामेश्वर विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।